दत्ता प्रभाकर मोहिते अप्रतिम फटका बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला निघून जातोय 1 सेकंड बाउन्सला या ओव्हरचा ओव्हर क्रमांक 2 चा लगातार येतोय चौकार आणि दुसऱ्या साइडला मात्र दत्ता प्रभाकर मोहिते सर्जापूर जावली तालुका सातारा जिल्ह्याचा हा खेळाडू मात्र 2 हात करतोय पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये टीमची टोटल आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपुष्टात आला आणि महाराष्ट्राची एक्सप्रेस मात्र पहिल्या 6 चेंडूवरती धावसंख्या मात्र खर्च करते 13 धावा पहिल्या 6 चेंडूवरती पहिली मॅच आधीची पाहिली ती देखील अगदी काटेची टक्कर झाली आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मॅच अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत जाऊन पोहोचली आणि या मॅच मध्ये देखील तसाच खेळ तुम्हाला बघायला भेटेल कारण की भूषण गोळेच्या विपक्ष प्रथमेश बेलछेडा आणि गणेश संपत कदमच्या विपक्ष दत्ता प्रभाकर मोहिते आणि सुदेश सपकाळच्या विपक्ष अमोल शिंदे असे सर्व आयकॉन तुम्हाला खेळताना दिसतील। अगदी बरोबर आहे किरण सर, ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्या मॅचचा उल्लेख केला 94 धावांचं टार्गेट होतं आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना 87 धावांपर्यंत त्यांनी मजल मारली होती, माफ करा 81 धावांपर्यंत त्यांनी मजल मारली होती। म्हटल्यानंतर पहिली मॅच खूप चांगली रंगली, शेवटच्या बॉल पर्यंत ती रंगली, परंतु या मॅच मध्ये काय किरण सर घडलंय तर पहिल्या 4 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 5 धावा आल्या होत्या, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले आणि संघाने मात्र धावसंख्येला आलेख निर्माण केला। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 13 या अंकावरती। आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती पश्चिम महाराष्ट्राचा आयकॉन वाकी गावचा सितारा गणेश कदम। पहिला चेंडू यावेळी मात्र हलक्या हाताने जरूर खेळून काढला, मात्र तोपर्यंत खेळाडू आहे बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन मधून अगदी वेगाने येतोय, चेंडू गॅदर करून फेकतोय, तोपर्यंत 2 धावा यावेळी मात्र जरूर कंप्लीट केल्या जातात। गणेश संपत कदम अर्थातच मिस्टर क्रिकेटर म्हणून ज्याला सन्मानित केले गेलं, फॅक्स बॉयज म्हणून त्याला नेहमी उल्लेख केला गेला, पश्चिम महाराष्ट्रासाठी नेहमी आयकॉन खेळणारा हा खेळाडू मात्र ओव्हर क्रमांक 2 मध्ये अर्थातच रोयगावचा अमोल शिंदेच्या समोर मात्र येऊन ठाकला। पुढचा बॉल अगदी यावेळेला पास समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवले लॉंग ऑन रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक थोडीशी मिस फिल्डिंग करतायत परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। सिंगल धावेने मात्र धावफलक पुढे सरसावले, धावफलक जाऊन पोहोचलेला आहे धावफलकावरती 16 अंकावरती। 16 धाव संख्या या मॅच मध्ये वेल बिगिन इज हाफ डन अशी कहाणी असं म्हटलं जातं, म्हणजे तुम्ही एखाद्या कामाची सुरुवात जर चांगली केली तर अर्ध काम झालं असं म्हटलं जातं, मात्र त्याच वाटेमध्ये त्याच कामामध्ये काटे टाकणारे पण आपलेच असतात, पण तेच काटे चालण्याचा वेग वाढवतात हा वेगळा इतिहास आहे। या मॅच मध्ये अजून वाटेमध्ये काटे टाकले नाहीयेत, मात्र जोपर्यंत मैदानामध्ये अर्थातच दत्ता प्रभाकर मोहिते आणि अमोल शिंदे ही पेअर आहे तोपर्यंत धावा अशाच येत राहतील, हे मात्र खरं आहे। अगदी बरोबर आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये तिन्ही खेळाडू नावाजलेले आहेत। यावेळेला पहा फटका अगदी डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये सजवलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, सिंगल धाव कंप्लीट केली जाते। खरं तर किरण सर जर आपण पाहिलं तर मोठे फटके येत नाहीयेत, परंतु सिंगल डबलने धावफलक कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा अप्रतिम राहिलेला आहे। अगदी हे खरं आहे, कारण की मुंबईची लाईफलाईन जर लोकल असेल तर नवी मुंबईच्या क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे, एकेरी दुहेरी धावांवरती विश्वास ठेवावाच लागतो। अगदी बरोबर आहे। याला पहा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल अगदी धावत आले आणि इथे मात्र चल्ले जाऊचा इशारा दिलाय, अमोल शिंदेला मात्र माघारी पाठवलंय। यासाठीच गणेश संपत कदमला बाहेर काढलं होतं। ओव्हर क्रमांक 2 मध्ये गणेश कदमच्या हातामध्ये चेंडू यासाठी सोपवला होता की एखादी दुसरी विकेट आपल्या टीमला हवी आहे। ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाने मात्र अखेरीस विकेट मिळवली आहे आणि शार्विल आरुष 11 टीमचा पहिला फलंदाज अमोल शिंदे रुळे गावचा मात्र माघारी जातोय। विकेट आल्यानंतर धावसंख्या थांबेल का आणि विकेट आल्यानंतर पायामध्ये बेड्या ठोकल्या जातील का, इथून पुढे धावसंख्या आणखीन सिंगल डबलने चालू होऊन एखादी ओव्हर मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाईल का, बऱ्याच प्रश्नांची घालमेल मात्र डोक्यामध्ये आहे, मात्र बरेच प्रश्न आता हळूहळू देखील सुटले जातील। नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, अर्थातच आकाश जाधव मैदानामध्ये झालं दाखल, नवीन बॅटर। मैदानाच्या आतमध्ये अगदी विकेट गेलेली आहे, थोडंसं प्रेशर निर्माण झालेले आहे बॅटिंग टीम वरती, परंतु प्रेशर घेऊन खेळणं अगदी योग्य नाहीये, संघर्ष त्यांना करावा लागेल। आता मात्र गणेशचं मी कौतुक करेन, ज्या पद्धतीने त्यांना विकेट घेण्यासाठी बोलवलं होतं त्यांनी काम अगदी चोखपणे केलेलं आहे। अमोल शिंदे मोठ्या खेळाडूला त्यांनी बाद केलेला आहे, पुन्हा एकदा ते तयार होताना पाहायला मिळतात समोरच्या बाजूने आकाश जाधव। यावेळेला पहा फटका चांगला आहे, परंतु तिथे 30 ऍड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, धाव मिळाली जाणार नाही, येतोय तो डॉट बॉल। निर्धाव चेंडू, विकेट आल्यानंतर येणारा निर्धाव चेंडू थोडंसं दडपण वाढवू शकतो। तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत 5 झालेला आहे, म्हणजे एक चेंडू ओव्हर क्रमांक 2 चा अजूनही बाकी आहे। धाव संख्या सध्या मात्र 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। निहाल
ग्रुपची सध्या मॅच तुम्ही पाहताय, निहाल ग्रुपची स्पर्धा तुम्ही पाहताय. यावेळेला पहा डावी एसटी सोडून जाणारा बॉल आहे, अगदी लेग स्टंपच्या बाहेर बॉल पाहायला मिळालाय. पंचांनी स्पष्टपणे नकारात्मक चेंडू घोषित केलाय, आलेला आहे खराब बॉल, मिळेल सिंगल धाव. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 5 धावा आतापर्यंत खर्च झाले, म्हणजे वाईटची देखील पकडली गेली. त्यामध्ये म्हणजे इकॉनॉमिकल ओव्हर राहिले विघ्नेश आतापर्यंत, चांगली गोलंदाजी राहिली गणेशची. ओहो, यावेळेला क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त, अगदी ऑफ स्टंपची यष्टी मात्र उखाडलेली आहे आणि इथे मात्र आकाश जाधव यांच्या खेळीचा अंत होतोय. आकाश जाधव बॅक टू द पवेलियन, परतीच्या दिशेला, तंबूच्या आसऱ्याला. शफल होता तर चेंडू का सुटता, शफल झाला होता, चेंडू सुटला की डायरेक्ट यष्ट्यांमध्ये ऑलरेडी तो लागणारच होता आणि शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडं पुढचं दार उघडं ठेवलं, तोपर्यंत मागच्या दाराने ही विकेट घेऊन गेला गणेश कदम. एक महत्वाची विकेट, बॅटर थोडासा नाराज असेल, जड मनाने तो चालला पॅव्हिलियनच्या बाहेर, मात्र ही विकेट आल्यानं गोलंदाजी करणारी टीम ग्लोरियस स्पोर्ट्सच्या संघामध्ये मात्र आनंदाचं वातावरण असेल. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावसंख्या आल्या तब्बल आपण पाहिलं तर जिथे 13 धावा आल्या, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याच धावसंख्येच्या पायावरती ब्रेक लावला, हँड ब्रेक खेचला, पायामध्ये बेड्या ठोकण्यामध्ये गणेश कदम मात्र यशस्वी झाला आणि या ओव्हरमध्ये तब्बल 2 विकेट त्यांनी पटकावत असताना फलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच आकाशला देखील माघारी पाठवल्या. मात्र आतापर्यंत जमाची बाजू आहे की दत्ता प्रभाकर मोहिते अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभे आहेत, पाय रोवून उभे आहेत. धावसंख्या आहे 18, 2 षटकांच्या अखेरीस. अगदी बरोबर आहे, पारंपरिक जोडीमध्ये दत्ता मोहिते सर आलेले आहेत आणि त्यांना मात्र खेळावं लागेल, संघर्ष करावा लागेल. बचेंगे तो और भी लढेंगे. इथे मात्र विकेट देखील टिकवायचे आहेत, धावा देखील जमवायच्या आहेत, परंतु समोरच्या बाजूने पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनवेवरती सातारा एक्सप्रेस भूषण गोळे ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेले आहेत. महाराष्ट्राचं भूषण, महाराष्ट्राचा एक्सप्रेस आणि MPL असेल, ISP असेल, जर्सी नंबर 27 ने नेहमी खेळताना दिसतो भूषण गोळे. कॉलर टाईट होते संपूर्ण महाराष्ट्राची आणि तदनंतर आपण पाहिलं तर या वेगवान गोलंदाजाच्या समोर मात्र पुन्हा एकदा तळ ठोकून उभे आहेत दत्ता मोहिते. याला पाहाल की आता अगदी पुश केलंय, पुश करा आणि खुश राहा असं म्हटलं जातं. सिंगल धाव मिळालेली आहे. खरं तर क्रिकेटचा अनुभव दोन्ही खेळाडूंकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आज अनुभवाला साजेशी खेळी करावी लागेल. अनुभव खऱ्या अर्थानं लढायला शिकवतो, कर्म खऱ्या अर्थानं जिंकायला शिकवतो. हे 2 गुरु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जरूर असतात. मॅच कडे जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला पहा बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागचा पाय वाकवला होता परंतु फटका ज्या प्रकारे खेळायचा होता फटक्याला अपयश आलेला आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव मिळेल, परंतु भूषण गोळ्यांचा दमदार मार आपल्याला पाहायला मिळतोय सर. शार्विल आरुषी 11 या टीम साठी महत्वाची गोष्ट ही आहे की धावा येत आहेत. लेग बाईज असेल, बाईज असेल, बॅटीच्या स्वरूपामध्ये धावा या टीम साठी येत आहेत. धावा थांबल्या नाहीयेत आणि सध्या संघाची धावसंख्या अगदी 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 20 धावसंख्या. शार्विल आयुष 11 ही सध्या मात्र बॅटिंग करते टीम मैदानामध्ये आणि ग्लोरियस स्पोर्ट्स सध्या मात्र गोलंदाजी करते. चौकार षटकार येत नाहीत परंतु सिंगल डबलने धावा येत आहेत. याला पहा बॅटची टॉपेज जरूर लागले. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत परंतु बॉल थांबणार नाही, ऐकणार नाही. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय तो नशिबाचा चौकार. अगदी 1% नशिबाचा ठेवा लागतो. मात्र या मैदानामध्ये नशीब नाही तर मेहनतीवरतीच मॅच जिंकावी लागते. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आत्ताच्या चेंडूवरती घडलं काय, एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटीचं अगदी टॉपेज घेऊन चेंडू आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या अगदी विकेट किपरच्या डोक्यावरून लॉंग स्टॉपला जात असताना मात्र सीमारेषे बाहेर जाऊन चौकार आला आणि या चौकाराने संघाच्या धावसंख्येला थोडीशी चकाकी भेटली आहे. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे अर्थातच 24 या आकड्यावरती. समाधानकारक आहे. या चौकाराने मात्र अक्षरशः आत्मविश्वास वाढलेला असेल. याला पहा पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु अक्षरशः वेग चांगला होता या बॉलच्या पाठीमागे. टप्पा पडल्यानंतर उसळी चांगली प्राप्त झाली, आलेला आहे तो डॉट बॉल. अगदी भूषण गोळेने म्हणेल टप्पा ओळखला, ती लाईन ओळखले, तो लेंथ ओळखलाय की फलंदाजाच्या मनामध्ये नक्की काय चाललंय काय हे जाणून घेण्याचं यंत्रतंत्र जणू काय त्याने विकसित केलंय. या नवी मुंबईच्या नगरीमध्ये भूषण गोळे जसा आला तसे त्याचे फॅन फॉलोवर मात्र या मैदानाकडे खेचले गेलेत आणि सध्या मात्र गोलंदाजी मधून त्याची अचूकता मात्र स्पष्टपणे दिसून येते. अगदी बरोबर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
याला पहा पुन्हा एकदा लाईन चांगली, लेन चांगली, अचूक टप्पा चांगला, योग्य दिशेवरती हा बॉल हाताला आलेला आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. का मगाशी चर्चा केली की फलंदाजाच्या मनामध्ये नक्की चाललंय काय हे जाणून घेण्याचं तंत्रयंत्र याला विकसित केलंय. फलंदाज एक पाय मागे काढतो काय आणि हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी ठेवतो काय, यालाच बोलतात एखादं 1 रुपयाचं नाणं मैदानामध्ये ठेवावं, त्यावरती टप्पा टाकावा. अप्रतिम गोलंदाजी. याला पहा आडव्या बॅटने या बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक बनेल का प्रेक्षक? हो बनलेले आहेत आणि या बॉलला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. शांत होतो, संत नव्हतो आणि वाट शोधून दाखवावीच लागते. त्यांनी वाट शोधून दाखवली आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला होता. एक पाय हवेमध्ये असताना तारेवरची ती कसरत होती. बोटाला तर चटका बसला पण चेंडू सीमारेषे बाहेर मात्र जाऊन आढळला गेला आणि टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 3 षटकांच्या अखेरीस, अर्थातच 30 या आकड्यावरती. धावसंख्या 30 म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 10च्या सरासरीने धावा येतात. ही चांगली गोष्ट आहे. मात्र 2 ओव्हर अजून बाकी आहे, त्याच्यामध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाईल. 12 चेंडू मध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा आल्या तो मॅजिकल फिगर तुम्हाला भेटते आणि मॅजिकल फिगर या मॅचची आहे 50च्या पुढची. अगदी बरोबर आहे. 55 ते 60 धावा तुम्हाला प्रथमतः बॅटिंग करत असताना धावफलकावरती लावावे लागणार आहेत. त्याच वेळेला तुम्ही दुसऱ्या डावामध्ये एक चांगली फाईट करू शकता. परंतु आतापर्यंत 10.00च्या सरासरीने ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. परंतु शेवटच्या बॉल वरती दत्ता मोहिते सर्जापूर यांनी ठोकलेला एक दमदार षटकार आणि त्या षटकाराने मात्र संपूर्ण टीमचा आत्मविश्वास नक्की वाढलेला असेल. अगदी येणं महत्वाचा होता. मी म्हणेल गोल्डन षटकार होता. त्याने आत्मविश्वास वाढला गेला. म्हणजे दत्ता मोहिते यांचा आत्मविश्वास कळत न कळत त्यांच्या सोबत असलेला फलंदाज मनोजच्या खांद्यावरती गेला आणि हा आत्मविश्वास येणाऱ्या 12 चेंडूमध्ये थोडासा घातक ठरू शकतो. मैदानामध्ये पाणी पोचलं. पाणी पोचल्यानंतर कहाणी बदलते. ड्रिंक ब्रेक मध्ये होतं काय, प्लॅनिंग होते, प्लॉटिंग होते. एक तो टीम बिखरतीये वरना टीम निखरतीये आणि ड्रिंक ब्रेक नंतरची कहाणी काहीतरी वेगळी असते. या मॅचची कहाणी पाणी नंतर काय असेल? परंतु किरण सर ज्या पद्धतीने आपण पाहता आतापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 30 धावा. परंतु दत्ता मोहिते सर्जापूर यांनी 22 धावांचं योगदान आतापर्यंत आपल्या टीम साठी दिलेलं आहे. खरं तर प्रारंभिक जोडीमध्ये ते आलेले आहेत आणि अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून एक चांगला खेळ त्यांनी साकारलेला आहे. समीर शेलार सध्या अगदी गोलंदाजीसाठी दाखल झालेत आणि समीर शेलारच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. त्याच्या हातामध्ये जरी चेंडू असला तरी तो 10 जणांचा विश्वास आहे हे समीर शेलारला माहिती आहे. कारण की सध्या आपण पाहिलं तर जास्त वेळ थांबलेत दत्ता मोहिते. कापूस आहेत, हातात आहेत तोपर्यंत हलके आहेत, घामाने भिजले तर जड जातात. या मॅच मध्ये सध्या काय चित्र असेल, त्यांच्याकडून बॅटिंग परफॉर्मन्स कसा होईल? नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज सध्या मात्र आपण पाहिलं स्ट्रायकिंगला मगाशी आलाय. तो स्ट्रायकिंगला सध्या आपण पाहिलं तर अर्थातच मनोज आहे आणि मनोज कशा पद्धतीने खेळ करेल या ओव्हर क्रमांक 4 मध्ये. अगदी सध्या तरी अगदी गर्मीमध्ये डोक्यावरती बर्फ ठेवून दत्ता मोहिते बॅटिंग करतायत. परंतु या वेळेला पहा अगदी ताकद नजाकत परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं, उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षकाने पकडलाय काव कॉर्नर रिजन मध्ये चांगला झेल आणि संपलाय मनोज शेलार कोट्रोशी यांचा खेळ. दुरी रही अधुरी, कारण की जे अंतर होतं ते पार केलं नाहीये. दत्ता मोहिते आणि मनोज दोघेही चेंडूकडे बघत बसले की हा कॅच नक्की पकडली कशी काय. अंततनंतर आपण पाहिलं तर थोडंसं टायमिंग प्रॉपर होतं पण जी ताकद हवी होती चेंडूच्या मागे, ती चेंडूच्या मागे बॅट स्विंगच्या मागे ताकद लागली नव्हती. त्यासाठीच दुरी थोडीशी अधुरी राहिली आहे आणि आणखीन एक विकेट मात्र माघारी गेले. मात्र फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला नवीन विनायक शिंदे मैदानामध्ये दाखल होतोय. एक नौका फलंदाज. या मॅच मध्ये आता विकेट आली ओव्हर क्रमांक 4 मध्ये आणि ओव्हर क्रमांक 4 मध्ये एखाद्या पहिला चेंडू ती विकेट आल्यानंतर इथून पुढचे 5 चेंडू कसे राहत आहेत आणि धावा कशा पद्धतीने येतात, टीमची धावसंख्या थांबली जाते का, किती बूस्ट होते पुन्हा एकदा लेट्स सी. परंतु समीर शेलारचं मी कौतुक करेन. रेणुशीचे आहेत आणि खऱ्या अर्थाने पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट्स मिळवले. याला पहा पुन्हा एकदा अप्रतिम बॉल. अगदी लाईन चांगली, टप्पा देखील चांगला, वेग चांगला आहे मी म्हणेन समीरकडे. आणि समीर शेलार यांना KSK मध्ये रायझिंग स्टार या नावाने ओळखले जातं. भूषण गोळेला आता नुकतंच बघितलं ऍज अ विकेट किपर आहे तो. चेंडू हाताला लागला, त्याने हात झटकला, चटका बसला होता त्याला आणि चेंडू किती वेगानं येतोय त्याचं एक चांगलं उदाहरण बघायला भेटलं की विकेट किपरच्या हाताला बसणारे चटके म्हणजे चेंडूचा वेग वेगानं आहे. परंतु यावेळेला पहा पुन्हा एकदा यावेळेला लाईन चांगली होती आणि टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला, उसळी चांगली प्राप्त दिली. खऱ्या अर्थाने पहिला बॉल जर आपण पाहिला ना तर कुठेतरी
पुढे ठेवला होता, परंतु यावेळेला टप्पा पाठीमागे ठेवला आणि एक चांगली गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू पकडला तेव्हा हाताला चटका बसला, आत्ता चेंडू पकडला तो आरामात. म्हणजे पहिल्या चेंडूच्या वेगापेक्षा आत्ताच्या चेंडूचा वेग कमी होता. हा स्लोअर वन होता, हा गती परिवर्तन होता, बॅक ऑफ द हँड होता, हा चांगला होता. यावेळेला क्लीन बोल्ड मधली यष्टी वाकवले यार, काय अप्रतिम गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर. सर वैविध्यपूर्ण गोलंदाजी काय असते. या आधीचा चेंडू होता स्लोअर वन, त्या आधीचा चेंडू होता फास्ट वन. पहिला चेंडू फास्टर टाकला, मग स्लोअर वन टाकला, मग सरप्राईज होता, यॉर्कर होता भाऊ, क्लास होता. डोळ्याची पापणी लवते की लवते तोपर्यंत चेंडू बॅट अँड फॅटच्या मधून निघून जातो. यष्ट्या उद्ध्वस्त करतोय, चले जावचा इशारा करतोय, बॅटर गॉन. अगदी समीर शेलार यांच्याकडे भिन्नता खूप चांगली आहे, विविधता खूप चांगली आहे आणि खऱ्या अर्थाने व्हेरिएशन करण्याची टेक्निकता आहे ना त्यांच्याकडे खूप चांगली आहे. आणि खरं तर त्यांनी आतापर्यंत प्रभावित केलं आहे. 3 बॉलच्या पाठीमागे एकही धाव खर्च केलेला नाही आणि महत्वपूर्वक विकेट अर्थातच विनायक शिंदे रोळे यांना माघारी पाठवलेला आहे. येस, नौका बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. मंगेश सपकाळ सध्या मैदानामध्ये दाखल होतोय. मात्र एक जमाची बाजू, कारण की आतापर्यंत जर आपण चर्चा केली की दत्ता मोहिते नॉन स्ट्राईकलाच उभे आहेत. त्यांना बाद केलं नाहीये, पण त्यांना नॉन स्ट्राईकला उभं ठेवणं ही देखील मोठी गोष्ट आहे. कारण की तो फलंदाज स्ट्राईकला तर धावा होणार आहेत, मात्र दुसऱ्या साईडवर स्ट्रायकिंगला विकेट चाललेत आणि दत्ता मोहिते नॉन स्ट्राईकला करतायत काय, हा प्रश्न पॅव्हलियन मध्ये चालू झाला. अगदी बरोबर आहे, कारण ग्लोरियस टीमला माहित आहे की दत्ता मोहिते जितके नॉन स्ट्राईकला उभे राहतील तितकं आमच्यासाठी महत्वाचं आहे. परंतु यावेळेला पहा फटका चांगला होता, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर खूप दूरवरतून क्षेत्ररक्षक येतील, फेकी केली जाईल, सिंगल धाव मिळेल, परंतु आता दत्ता मोहिते यांच्याकडे स्ट्राईक आलेली आहे. अगदी दत्ता प्रभाकर मोहिते, बरीचशी अपेक्षा, आकांक्षा, महत्वाकांक्षा अशीचा एकमेव किरण आहे असं मी म्हणेल हा खेळाडू. आणि सध्या मात्र चेंडू क्रमांक आहे 6, म्हणजे शेवटचा चेंडू आहे. ओव्हर क्रमांक 4च्या बाबतीत आपण चर्चा करतोय आणि शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निघाला समीर. परंतु या वेळेला पहा अप्रतिम बॉल, अगदी ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केला आणि आलेला आहे तो डॉट बॉल. खर तर किरण सर, समीर शेलार यांनी 1 षटक हाताळलं, 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवली. इकॉनॉमिकल कंजूस गोलंदाजी, धावसंख्येला आळा घालणारी, धावसंख्येला ब्रेक लावणारी, हँड ब्रेक खेचणारी, पायामध्ये बेड्या ठोकणारी गोलंदाजी राहिल्या मिस्टर समीर यांची. कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल अगदी 31च्या आकड्यावरती आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. कंजूसपणा, किती कंजूसपणा, फक्त 1 धाव आणि असावा तो गोलंदाजी करताना. याच एका धावेमुळे धावसंख्या फक्त 1 पाऊल पुढे गेले, फक्त जाऊन पोहोचते 31. आणि शेवटचं षटक आता मात्र मैदानामध्ये होईल दाखल. मात्र यानंतरची मॅच आहे पाटील ब्रदर्स 11 विपक्ष गँगस्टर टायटन, म्हणजे एक गँगस्टर विपक्ष पाटील ब्रदर्स अशी मॅच आहे. यानंतरचे दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये या. कामाला KSK महाबळेश्वर मध्ये रायझिंग स्टार म्हणून ओळखलं जातं, याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये समीर शेलार रेणुश यांनी दिलेलं आहे. अगदी त्यांनी 1 धाव खर्च केली, 1 विकेट देखील मिळवली आणि आतापर्यंत 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये शार्विल आरुष 11 या टीमची तुम्ही स्थिती पाहताय. शेवटचं षटक सुदेश सकपाळ, पहिलाच बॉल अगदी स्लोअर पद्धतीचा बॉल होता, अगदी हवेमध्ये बॉल असताना झेल मात्र ते ड्रॉप झाले. खरं तर संधी उपलब्ध केली होती, संधीचं सोनं करू शकले नाहीत. संधी एखाद्या चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते, थोडासा उशीर झाला ना की ते हातातून निष्ठून जाते. इथे देखील तसंच घडलेलं आहे. अगदी गोलंदाजाने संधी उपलब्ध केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र केलेली चुकी मागणी ठरू शकते, कारण एक जीवनदान मिळालेलं आहे अर्थातच दत्ता मोहिते यांना. वानवली गावचा सुदेश सपकाळ सध्या मात्र अगदी गोलंदाजीसाठी दाखल झाला शेवटच्या षटकामध्ये. हो, चांगली गोलंदाजी सुदेश सपकाळने संपवा. फक्त नवी मुंबई नाही गाजवल्या, लालबाग परळ विभाग देखील सुदेश सपकाळ सातत्याने गाजवत आला. आपल्या गावाचं नाव मुंबई उपनगरामध्ये नेणारा हा खेळाडू मात्र प्रत्येकाच्या लक्षामध्ये जरूर राहिला. सुदेश सपकाळ चांगली गोलंदाजी मध्ये पहिल्या 2 चेंडूवरती आतापर्यंत त्यानं फक्त 2 धावा खर्च केलेत. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 33. गतीमध्ये परिवर्तन ते वारंवार करतायत आणि हीच गोलंदाजी त्यांची आतापर्यंत तंत्रशुद्ध राहिलेली आहे. याला पाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक धावतायत परंतु बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे. बॉल निघून चाललाय, दन 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 दनादन करत सीमारशीच्या बाहेर.
मिळतील 4 धावा चौकार. महत्वाच्या असतील या 4 धावा, गोल्डन असतील या 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने टीमची टोटल अगदी 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 37 ऑन अ स्कोर कार्ड, 37 धावा. आपण मॅजिकल फिगर चर्चा केली होती, आपण मॅजिकल फिगर 50च्या पुढे ती पोहोचेल का, ती गाठेल का, ती भेटेल का? अगदी शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूच्या पाठीमागे कमीत कमी 13 धावा बनवणं गरजेचं आहे. त्याच वेळेला ते 50 धावांपर्यंत मजल मारू शकतात. परंतु आम्ही सातत्याने सांगत आलोय, क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, याला आडव्या बॅटने उडवलाय. अगदी डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर बॉलने मात्र सीमारशी चिरलेले आहे. तलवारीच्या धारेने मिळतील 4 धावा लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 चौकार मंगेश यांच्या बॅट मधून. मंगेश ऑन फायर असं म्हणायला काय हरकत नाही, कारण की मंगेशनं शेवटच्या क्षणाला जे करायला हवंय तोच करतोय. धावा हवेत बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि धावा सध्या मात्र मंगेश मिळवून देतोय. टीमची टोटल सध्या मात्र 41, ती मॅजिकल फिगर भेटते आणि भेटत चालली. 41 इट्स नॉट अ लोएस्ट स्कोर, हा समाधानकारक धावसंख्या आणि काल 47 धावा देखील डिपेंड झाले, 49 देखील डिपेंड झाले, 41 पर्यंत जाऊन पोहोचले. 2 चेंडू बाकी आहेत, मंगेश अकेला कापी आहे भाई. अगदी बरोबर आहे, कारण दोन्ही खेळाडू एकाच गावातील आहेत, गोलंदाज आणि फलंदाज. परंतु या वेळेला पहा, टप्पा पडल्यानंतर बॉलने मात्र वेगळं वळण घेतलं. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पंच आमच्याकडे वळाले. वाईड बॉलचा इशारा जरूर आलेला आहे. खरं तर दोन्ही खेळाडू किरण सर आहेत ना, ऐरे मानवलीचे आहेत. एका बाजूला सुदेश सपकाळ गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत, तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला मंगेश सपकाळ आहे. दोन्ही खेळाडूने एका गावच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट खेळलंय, परंतु आज विरुद्ध खेळत आहेत. ओहो, यावेळी देखील चांगला चेंडू हासिल केलाय, चांगला चेंडू सादर केला मी म्हणेल. दोन्ही खेळाडू एकाच गावासाठी, आपल्या टीमसाठी सातत्याने एकमेकांसमोर खेळत आले. म्हणजेच का, प्रत्येकाला प्रत्येकाची दुखतीनच माहिती आहे, कोण कुठल्या टप्प्यावरती मागे सरतो, कोण कुठल्या टप्प्यावरती बीट होतो, हे दोघांना देखील चांगलं माहिती आहे आणि त्याचाच उपयोग कदाचित या मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये होतोय की काय. एक चेंडू अजूनही बाकी आहे. शेवटचा बॉल ऑन साइडला वळवलाय, मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. हा येतोय मॅक्झिमम षटकार. 6 धावांसाठी मंगेशच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती इरादे स्पष्ट करणारा हा षटकार. 48 आणि 49 धावेचा आव्हान आहे. पुन्हा 49 चा आकडा भेटला. पहिल्या मॅच मध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली आणि पहिल्याच मॅच मध्ये 49 चं टार्गेट डिफेंड केलं गेलं होतं. आता ही मॅच क्रमांक आहे दुसऱ्या दिवसातील दुसरी. 49 होतात की केल्या जातात की थांबवल्या जातात. लेट्स सी काय घडतंय. जाऊया टॉस साठी. तत्पूर्वी आपण पाहूया, अगदी 48 धावा धावफलकावरती लगवलेल्या आहेत. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये दत्ता मोहिते यांनी 11 बॉलच्या पाठीमागे 22 धावा बनवल्या. अमोल शिंदे नावाप्रमाणे खेळ करू शकले नाहीत. 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 6 धावा. आकाश जाधव गोल्डन डकचे शिकार, त्यानंतर मनोज शेलार खास काही करू शकले नाहीत. परंतु मंगेश सकपाळने 7 बॉलच्या पाठीमागे 17 धावांची एक चांगली खेळी साकारली आणि एक सन्मानजनक धावफलक त्यांनी नेऊन ठेवलेला आहे 48 धावांवरती. आता येणारे बॉल आहेत 30 आणि धावा बनवायच्या आहेत 49. ग्लोरियस स्पोर्ट या टीमला. त्याचबरोबर अगदी पहिल्या डावामध्ये गोलंदाजी जर आपण पाहिलं तर भूषण गोळे महाराष्ट्र एक्सप्रेस अप्रतिम गोलंदाजी केली. 2 षटक हाताळले, 24 धावा त्यांनी खर्च केल्या. त्यानंतर गणेश कदम यांनी 1 षटक हाताळलं, 2 धावा विकेट्स त्यांनी मिळवल्या आणि 5 धावा त्यांनी खर्च केल्या. सुदेश सकपाळने देखील 1 षटक हाताळलं, 17 धावा त्यांनी खर्च केल्या. खऱ्या अर्थानं थोडेसे सुदेश सकपाळ महागडे ठरले, परंतु समीर शेलार यांची खूप चांगली गोलंदाजी राहिली. अवघ्या 2 धावा खर्च करत असताना मात्र 1 धाव खर्च करत असताना 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, किरण मस्कर सर आणि तुषार जांभळे सर यांना तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकलं. आपण तिसऱ्या सामन्याचा टॉस करूया आणि दोन्ही संघ नायकांना आपण आमंत्रित करूया. पाटील ब्रदर्स विपक्ष AK गँगस्टर टायटन्स असा होणारा सामना आहे आणि इथून पुढे आपण या सामन्याकडे वळूया आणि दोन्ही संघ नायकांना आपण आमंत्रित करूया. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला टॉस होईल. तुम्ही पाहता अनुभवताय निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पर्व क्रमांक पहिला, आजचा दुसरा दिवस आणि आपण तिसऱ्या सामन्याचा टॉस करतोय. एका बाजूला संघ आहे पाटील ब्रदर्स 11 विपक्ष गँगस्टर टायटन्स असा होणारा सामना आहे. या अगोदर टीम AK गँगस्टरने 1 सामना जिंकलाय आणि तो त्यांनी जिंकलेला आहे
आपण टॉस अगदी इंटरनॅशनल पद्धतीने आपण मैदानामध्ये करत आहोत आणि या टॉस साठी आपण दोन्ही संघ नायकांना आमंत्रित करूया. पाटील ब्रदर्सचा पहिला सामना आहे, परंतु एका बाजूला टीम AK गँगस्टर टायटनचा हा दुसरा सामना आहे. आपण दोन्ही संघ नायकांमध्ये टॉस करूया. ओके, स्वप्नील शिंदे पाटील ब्रदर्स नाणेफेकीचा कौल मागणार. हेड आणि टेल हे तुम्हाला मागायचं. ओके, दादांच्या शुभास आपण कॉइन स्पिन करूया. टेल इज कॉल बट अ हेड. विवेक टॉस जिंकलाय. पहिल्या सामन्यामध्ये उशीर आलात, परंतु ती उणीव तुम्ही भासू दिली नाही, तुमच्या संघाने भासू दिली नाही. अंतिम षटकामध्ये तुम्ही सामना जिंकवला, परंतु एक सामना तुम्ही जिंकलाय. संघ दुसऱ्या सामन्याच्या विजयाच्या शोधामध्ये या मॅच मध्ये काय घेत आहे? क्षेत्ररक्षण घेणार आहे. क्षेत्ररक्षण घेत आहे. कोणतं टार्गेट घ्यायला आवडेल? पाठीमागच्या मॅच मध्ये तुमच्या संघाने 93 धावांचं टार्गेट दिलं होतं, आता तुम्हाला टार्गेट घ्यायचं आहे. कोणतं टार्गेट घ्यायला आवडेल? एक 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. विवेक, अलीकडेच तुम्हाला जिल्हा आयकॉन ही उपलब्धी मिळाली, आज ऑल इंडिया आयकॉन सोबत खेळतात, कशा भावना आहेत? नाही, चांगली संकल्पना दादांनी केलेली आहे आणि ऑल इंडिया बरोबर खेळताना एक अनुभव पण आपल्याला जाणवायला बघतो. स्वप्नील, खरं तर कमी वयातला तो एक संघनायक आहे आणि खऱ्या अर्थानं KSK च्या अंतर्गत अनेक वेळा तू चांगला खेळ खेळलायस, परंतु आज एक संघनायक म्हणून या संघामध्ये समाविष्ट झालाय. पाटील ब्रदरचा पहिला सामना आहे आणि तुम्हाला बॅटिंग करायची, कोणतं टार्गेट द्यायला आवडेल? आम्ही तर पहिली बॅटिंगच घेणार होतो, टॉस जिंकलो तरी, पण आम्हाला बॅटिंग भेटली ते बरं झालं. पण आम्ही कमीत कमी 70 ते 75 धावांचा प्रयत्न करू, कारण की आमचे बॅटिंग स्ट्रॉंग आहे, बॉलिंग पण चांगली आहे. तर नक्कीच आम्ही प्रयत्न करू 50+, 70+ करण्याचा. पहिल्यांदा सातारा जिल्ह्यामधून जर कोणी ऑल इंडिया आयकॉन ही संकल्पना राबवलेली आहे, तर खऱ्या अर्थानं आपल्याला निहाल ग्रुपचं आयोजन आहे ते त्याची दखल आपल्याला घ्यावी लागेल. आणि तुम्हाला ऑल इंडिया आयकॉन, पश्चिम महाराष्ट्र आयकॉन यांच्यासोबत खेळायला मिळते, कशा भावना आहेत? सर्वप्रथम तर मी दादांचं खूप हे मानेन की त्याने आम्हाला खेळायची संधी दिली. जेव्हा 1 महिन्यापूर्वी जेव्हा असं माहिती पडलं की जेव्हा हे टुर्नामेंट आहे, तेव्हा खूप साऱ्यांना उत्सुकता होती की आज येईल, उद्या येईल, आणि ते टुर्नामेंट आली. तसेच ओपनच्या आयकॉनसोबत खेळायला भेटेल, त्यांच्यासोबत अनुभव शेअर करायला भेटेल, त्याचा नक्कीच पुढे फायदा होईल. अधिकचा वेळ घेणार नाही, तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा देऊया. टॉस झालाय आणि टॉस जिंकलेला आहे टीम AK गँगस्टर टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पाटील ब्रदर्स या टीमला आमंत्रित केलंय प्रथम बॅटिंगसाठी. अधिकचा वेळ न घेता पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि धावतं विवरण ऐकूया किरण मस्कर सर आणि तुषार जांभळे सर यांची असेल वाणी. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पर्व क्रमांक 1 मध्ये सर्वांचं, सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. पूर्वार्ध खेळ समाप्त झालेला आहे. 49 धावांचं लक्ष आहे आणि 49 धावांचा पाठलाग करण्यासाठी ग्लोरियस स्पोर्ट या टीमची जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश कदम वाकी आणि नॉन स्ट्राईकला विशाल जाधव झांजवड अशी जोडी आहे. आणि या जोडीला थांबवण्यासाठी दत्ता मोहिते जावली तालुक्यातील सर्जापूर गावचा हा सितारा. पहिलाच बॉल हलक्या हाताने डिफेन्स केला आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. सिंगल धावेने श्री गणेशा झालेला आहे. ग्लोरियस स्पोर्ट या टीमचा खरं तर टेक्निकल क्रिकेट आणि क्रिकेटचा क्लास आपल्याला गणेश कदम यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी पहिल्या बॉलला त्यांनी पुश करा आणि खुश राहा असं सांगितलेलं आहे आणि सिंगल धाव धावफलकावरती आलेली आहे. यावेळी सुरेख फटका, मागचा पाय वाकवला, बसला, मग चोपला, बैठा फटका. क्लास होता, खास होता, अलग होता, अलग करायचा झलक स्ट्रोक होता. अगदी बरोबर आहे. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया आपण नक्की पाहूया. ज्या पद्धतीने लोअर फुलटॉसचा बॉल होता, पाठीमागचा पाय त्यांनी वाकवला, अगदी बॅटचा चेहरा ओपन केला आणि या बॉलला मात्र उडवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला आहे षटकार. यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी गोलंदाज चतुर होता, चालाक होता. यावेळी देखील बॅट स्विंग ऑलरेडी त्यांनी पाहिला होता. मागील फटक्यावरती कसा होता तसाच फुटवर्क थोडंसं बदललं. त्यानंतर चेंडू थोडासा पुढे ठेवला, कट केला चेंडूला आणि चांगला चेंडू हाताला गेला. अर्थातच मिस्टर दत्ता प्रभाकर मोहिते सर यांच्या माध्यमातून षटकार आल्यानंतर कमबॅक जरूर त्यांनी केलेला आहे. अगदी डॉट बॉल त्यांनी घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थानं कमबॅक करण्याची जिद्द चिकाटी त्यांच्याकडे नक्की आहे, कारण अनुभव त्यांच्या गाठीशी खूप मोठा आहे आणि अनुभवाला साजीशी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. परंतु समोरच्या बाजूने विशाल जाधव पुन्हा एकदा तयार. शफल झाला, बिगिट करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे, चेंडू गॅदर केला, थोडासा फसला, हातातून निसटला, तोपर्यंत पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते. पहा, तुमचा प्रयत्न जेव्हा थांबतो, दुसरा येतो, त्या संधीचं सोनं करून जातो. सबर का फल मीठा होता है भाऊ, ते दिवस गेले, आता सबर का फल किसी और का होता है, हे दिवस आलेत आणि तेच होतं. हातातून चेंडू निसटला, धाव कंप्लीट. एक
अगदी बरोबर आहे, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला अगदी बरोबर आहे. यावेळेला पहा अगदी खुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु बॅक टू द बॉलर आपल्याच फलतूरमध्ये चांगला बॉल अडवलाय. परंतु किरण सर एक षटकार आल्यानंतर अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. त्यानंतरच्या 3 बॉलवरती फक्त दैता मोहिते सरांनी एकच धाव खर्च केलेली आहे. चांगल्या गोलंदाजाची लक्षणं काय आहेत ती हीच आहे. कमबॅक बॅकफुटला जातोय, स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, पॉइंटचा खेळाडू मागे जातो, चेंडूकडे पाहतोय, थोडासा बाहेर होता आतापासून, नाव फ्रॉम दी थोडासा हाताच्या बाहेर चेंडू पीच झाला. आणि त्यानंतर मात्र थोडेसे नाराज आहेत गोलंदाज दत्ता सर, कारण की त्यांना विकेट हवी होते. त्यांना या ओव्हर मध्ये एखादा काटा काढायचा होता आणि कदाचित तो गणेश कदम असता तर आणखीन मॅच मध्ये कमबॅक असतं. मात्र सहजासहजी हा खेळाडू विकेट देताना दिसत नाही, कारण की पहिल्या षटकामध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला भेटली. पहिल्या षटकामध्ये तब्बल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. अर्थातच 10 या आकड्यावरती डबल डिजिट धावसंख्या पहिल्या ओव्हर मध्ये आल्या, विकेट आली नाहीये आणि पार्टनरशिप जर बनते तर डोकेदुखी वाढते. अगदी बरोबर आहे, डोकेदुखी वाढणार आहे. जितकी मोठी पार्टनरशिप होईल तितकं मोठं कुठेतरी संकट नक्की येईल शार्विल आरुष या टीम वरती. खरं तर संधी गोलंदाजाने उपलब्ध केली होती शेवटच्या बॉल वरती, परंतु शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये जे क्षेत्ररक्षक होते त्यांनी संधीचं सोनं करू शकले नाहीत. 10 वरती 0 गडी बाद अशी परिस्थिती पाहत आहे. परंतु पहिल्या डावामध्ये अक्षरशः पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. म्हटल्यानंतर पहिल्या षटकामध्ये ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमची स्थिती अप्रतिम होती, परंतु या वेळेला 11 पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजीच्या रम्मेवरती गोलंदाज राज पवार देवळी अगदी कोपर खैराने एंड करून गोलंदाजी करतील, परंतु समोरच्या बाजूने ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलेला आहे विशाल जाधव झांजवड स्ट्राइक एंडला उभे आहेत. बॅटल अप्रतिम रंगलेला आहे दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून, कारण दोन्ही खेळाडू आपापल्या गावासाठी एक चांगलं नेतृत्व करत असतात आणि आज मात्र एकामेकांसमोर भिडलेले आहेत. खऱ्या अर्थानं महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 मध्ये राज पवार विरुद्ध विशाल जाधव झांजवड असा बॅटल आहे. पहिलाच बॉल उडवला आहे, फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षक धावतायत, उलटा झेल घेण्याचा प्रयत्न असफल ठरलेला आहे आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तदनंतर मात्र धावफलकावरती 3 धावा धावून काढलेल्या आहेत. जे टार्गेट आहे ते एक समाधानकारक दिले, फायटिंग स्कोर नाही बोलू शकत, समाधानकारक 49. आणि अशा टार्गेटला जर थांबवायचं तर क्षेत्ररक्षण तुम्हाला दमदार दाखवावं लागेल. कॅचेस आपल्यापर्यंत येत नाही, कॅचेस पकडून दाखवावे लागतील, बनवाव्या लागतील कॅचेस, आणि अवघड कॅचेस सोप्या पद्धतीने करून दाखवाव्या लागतील. सध्या आपण पाहिलं तर 3 धावा, मांग के नाही देंगे तो छीन के लेंगे जरूर अशी बॅटिंग सध्या चालू आहे. अगदी बरोबर आहे. मैदानाच्या आतमध्ये पहा नजाकत स्ट्रोक पाहायला मिळाला, अगदी सॉफ्ट ड्राईव्ह त्यांनी केला होता. चेंडू हवेमध्ये बराच वेळ होता, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत. राज पवार पुन्हा एकदा तयार. याला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅट अगोदर फिरली गेली, बॉल नंतर आला, अंगावरती बॉल आलेला आहे. तो डॉट बॉल. कमबॅक चांगले करतायत राज पवार यांच्याकडे. कमबॅक करण्याची जिद्द चांगल्या प्रकारे आहे, कारण तर परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एखाद्या फलंदाजासाठी हा चांगल्या टप्प्यावरचा चेंडू होता की तो हा सहज अगदी फाईनला बॅकवर्डला मागे पूर्ण जागा मोकळी आहे, नुसता लेफ्ट केला तरी हा चेंडू मात्र चांगल्या धावेसाठी जरूर जाऊ शकतो. मात्र गती कमी होती, बीट झाला बॅटर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवले, क्षेत्ररक्षक दूरवरतून येतील, अगदी बॉलला हातामध्ये पकडतील, फेकी केली जाईल तोपर्यंत सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 14 धावा. 49 धावांचा पाठलाग करत असताना ही धावसंख्या आपण पाहत आहे. हळूहळू एक पाऊल पुढे चालले. सिंगल डबल्स थोडासा युक्तीचा खेळ चालू आहे, कॅल्क्युलेशन क्रिकेट थोडंसं चालू आहे आणि ते दोघांकडून देखील दिसून आलंय. सफल झाला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. खेळाडू यावेळी देखील चेंडूच्या अगदी खाली येतोय की काय, मात्र वन बाउंड सीमारेषे जवळ जाणारा चेंडू सीमारेषे पार जातोय. अप्रतिम चौकार येतोय निहाल ग्रुपचा. वनवली रे गावचा एक
विशाल जाधव यांच्या बॅट मधून एक क्लासिकल स्ट्रोक आलाय, चौकार मिळाल्या 4 धावा. यायला बा सुपला शॉट, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत हाताची ओंजळ करून उभे, त्यांनी पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज विशाल जाधव झांजवड यांचा खेळ. अप्रतिम संगीत डीजे अद्वैतचा सध्या ऐकला. सरळ बॅटीने धावा येतात, सुपला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. घी अगर सीधी उंगली से निकले तो उंगली तेडी घेऊ करे असं म्हटलं जातं आणि सध्या तोच प्रयत्न केला गेला. पण कमी म्हणेल त्यानं त्याचं काम केलं, चांगली बॅटिंग चांगला परफॉर्मन्स त्याने केला, एक सुरुवात दिली आपल्या टीमला आणि अखेरीस नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय महाराष्ट्राचा भूषण आणि अर्थातच भूषण गोळे मैदानामध्ये दाखल झाला. सातारा एक्सप्रेस स्ट्राईक वरती बॅटिंग करताना. याला पाच चांगला स्ट्रोक भूषण गोळे, साताऱ्याच्या कंदी पेड्याने आल्या पावली ठोकलाय चौकार. कव्हर ड्राईव्ह अफलातून खेळलाय, बॉल झालाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी परार. प्रकाश माने, राजेश मोरे, गणेश शिंदे, लाला भोसले, दोस्तांच्या साऱ्या सोबतीनं त्यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले. केली सुरुवात तुम्ही तापोळ्यातून साऱ्या भागात दरार आहे. केली सुरुवात तुम्ही तापोळ्यातून साऱ्या भागात दरार आहे. किंगमेकर अशोक दादा सकपाळ, त्याचा नाद कुणी करायचा नाही. सुमधुर संगीत टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 22 धाव संख्या. अप्रतिम या आधीच्या फटक्याचा उल्लेख केला जाईल, कारण की जो ड्राईव्ह केला, जो पंच केला, टायमिंग प्रॉपर होतं. म्हणजे कंदीपेड्याचा तुम्ही उल्लेख केला, कंदीपेडा जेवढा गोड होता तेवढा तो फटका गोड होता आणि मरीन ड्राईव्ह जेवढा बघण्यासारखा आहे तेवढाच तो कव्हर ड्राईव्ह बघण्यासारखा होता. जणू समोरच्या फोटोग्राफरला कॅमेरामॅनला सांगताय तू प्लीज खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो. ड्राईव्ह क्लास होता. चौकार आला. 22 धाव संख्या आणि ओव्हर क्रमांक 3 ला आता सुरुवात होते. दत्ता प्रभाकर मोहिते मॅन फ्रॉम शर्जापूर दाखल झाले तो क्रमांक 3 साठी. गणेश कदम बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम दी बॉडी, शरीराच्या बाहेर, डोळ्यापासून बाहेर, हातापासून बाहेर, ऑफस्टिकच्या बाहेर, थोडासा बाहेर ठेवला चेंडू आणि थोडंसं यावेळी मात्र अगदी डोक्याने गोलंदाजी केली जाते. पूर्णपणे मास्टर माइंड गोलंदाजी केली जाते. अगदी बरोबर आहे. ज्या प्रकारे त्यांच्याकडे व्हेरिएशन आहे ना, अप्रतिम आहे. अगदी बॉल टर्न करण्याची क्षमता आहे ना त्यांच्याकडे अप्रतिम आहे. त्यांनी पहा बोटाची जादू दाखवली, अगदी फिंगर रोल केले आणि आलेला आहे तो डॉट बॉल. पुन्हा या वेळा पहा मोठा फटका, मोठा ब्लास्ट, बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी गणेश कदम वाकी यांच्या बॅट मधून आलेला आहे हा दमदार, नामदार, शानदार षटकार. सह्याद्री खोऱ्यात जन्माला उगवत्या सूर्याचा तारा. अप्रतिम. पुन्हा स्विचीचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक अगदी चेंडू खाली. गरज होती का? गरज होती का? मगाशी चर्चा केली, जर सरळ बॅटीने धावा येतात तर आडव्या बॅटीने धावा करायची गरज काय होती, म्हणून तर तो उल्लेख केला. गी अगर सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी क्यों करे. स्विच हिट होता, लगा तो आबाद नाही तो बर्बाद करणारा फटका. बरेच फलंदाज हा फटका खेळत असताना फसले गेले. गणेश कदम फसला आणि गणेश मैदानामध्ये असता तर टोचला असता, पण त्याला मैदानातून बाहेर काढलाय. बॅक टू टक आउट. आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे, आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे. किंगमेकर अशोक दादा सकपाळ, त्याचा नाद कुणी करायचा नाही. किंगमेकर अशोक दादा सकपाळ, त्याचा नाद कुणी करायचा नाही.
प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती ती मात्र आता बाहेर गेलेली आहे. आता मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला भूषण गोळे तर दुसऱ्या बाजूला समीर शेलार रेणुशी. याला हलक्यात आणि या बॉलला डिपेंड केले. क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये सिंगल धाव कंप्लीट केली जाते. पण अगदी चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते समीर शेलार यांच्या माध्यमातून. अगदी जो फलंदाज फॉर्म मध्ये आहे ज्यांनी मात्र आल्या पावली चौकार खेचलेला आहे त्याच फलंदाजाला मात्र स्ट्राईक दिलेले आहे. अर्थातच भूषण गोळे स्ट्राईक इनला. 29 धावा स्कोर कार्ड वरती सध्या मात्र 29. अजूनही 20 धावा जरूर गरज आहे. अजूनही 20 धावेची कारण की अजूनही 14 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण या मॅच मध्ये. बॅकफुटला जातो पंच फटका स्टिकर यांचा लागला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या समोर टप्पा पडतोय. एक धाव कंप्लीट केली. फेकी अजून केली नाहीये. बॅकअप नव्हता. बऱ्याच गोष्टी इथे बघितल्या गेल्या. बॅकअप नसल्यामुळे फेकी केली नाहीये मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न भूषण गोळे यांचा परंतु टायमिंग प्रॉपर करू शकले नाही. ताकद थोडीशी कमी पडली आणि त्यानंतर 30 सर्कलच्या आतमध्ये अगदी धावचीची संधी होती परंतु बॅकअप नसल्यामध्ये त्यांनी मात्र बॉल थ्रो केलेला नाहीये. मिळालेली आहे ती सिंगल धाव. आता येणारे बॉल आहेत 13 आणि विजयासाठी आवश्यकता आहे 19 धावांची ग्लोरियस स्पोर्ट या टीमला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. याला समोरच्या दिशेने फटका सजवलाय व्ही शेप मध्ये. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून बॉल निघून चाललाय. 4 4 4 4 4 धावांसाठी चौकार. प्रकाश माने राजेश मोरे गणेश शिंदेला भोसले. 34 धावसंख्या 34. दोस्तांच्या साऱ्या सोबतीनं त्यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले. केली सुरुवात तुम्ही तापोळ्यातून साऱ्या भागात दरार आहे. केली सुरुवात तुम्ही तापोळ्यातून साऱ्या भागात दरार आहे. किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही. किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही. प्रदीप भावांच्या साथीने निघाल रिसॉर्ट उभारले. दीनदुबळ्यांची करून सेवा सक्षम त्यांना बनविले. ऋणपेढ्याने आज समाजाचे आमचे दादा तत्पर आहे. ऋणपेढ्याने आज समाजाचे आमचे दादा तत्पर आहे. किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही. किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही. थँक्यू टीम. अगदी डीजे अद्विक यांच्या माध्यमातून एक चांगलं गाणं आपण ऐकलं. खऱ्या अर्थानं निहाल ग्रुपच्या माध्यमातून हे अशोकदादा बद्दल हे गाणं बनवलेलं आहे. खूप चांगली गाण्याची रचना आहे आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक शब्द आहे ना गाण्याचा अप्रतिम आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत 15. 12 बॉल 15 धावा 15 धावा 12 बॉल असं समीकरण आहे. स्ट्राईक एंडला भूषण गोळे, नॉन स्ट्राईकला समीर शेलार आणि गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर क्रमांक 4 मध्ये निखिल सकपाळ आलेले आहेत. इंडिया ऑल आयकॉन म्हणून भूषण गोळे स्ट्राईक एंडला उभे आहेत. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला डायरेक्ट हिट जरूर इथे धावचीची नामी संधी होती परंतु सिंगल धाव कंप्लीट केलेली आहेत. विनायक शिंदे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. खरं तर KSK महाबळेश्वर मधील टॉप 5 मध्ये सर्वाधिक चांगला यष्टीरक्षक कोण असेल ना तर नाव अगदी आवर्जून घ्यावं लागतं विनायक शिंदे यांचं. आणि आज यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये चित्तेची चपळाई त्यांच्या माध्यमातून नक्की आपल्याला पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने सिंगल धाव कंप्लीट केले. आता येणारे बॉल 11 आणि धावा बनवायचे आहेत 14. 11 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे.
पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला समीर शेलार रेणुशीचे आहेत, रायझिंग स्टार म्हणून या खेळाडूची ओळख आहे. चांगला परफॉर्मन्स एक गाव 11च्या माध्यमातून चांगला राहिला, परंतु या वेळेला पहा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी मिळतील 4 4 4 4 धावा चौकार. आता इथून पुढे बॉल टू बॉल्स रन्स हवे आहेत. 10 बॉल 10 धावांची आवश्यकता. याला समोरच्या दिशेने या बॉल उडवलाय, खेचून मारलाय, बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी मॅक्झिमम षटकार समीर शेलार यांच्या बॅट मधून. अगदी आणि खऱ्या अर्थानं ज्यांची आपण वाट पाहत होतो, आमचे म्हातारी कामगार चळवळीचे जनरल झुंजार नेते, लढाऊ नेतृत्व स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील साहेब यांचे चिरंजीव सन्मान्य आदरणीय नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील साहेब यांची महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे. मनापासून मनाच्या अंतकरणापासून खऱ्या अर्थानं हार्दिक हार्दिक आपण स्वागत करूयात. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 मध्ये आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढली साहेब, तुम्ही आलात या व्यासपीठाची शोभा वाढली. खऱ्या अर्थानं आपल्या उपस्थितीने या स्पर्धेला 4 चांद लागले. आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं माथाडी कामगारांच्या पाठीशी उभा असणारं व्यक्तिमत्व आणि माथाडी कामगारांना न्याय देण्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी लढणारं व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीला आपण नेहमी पाहिलं, प्रत्येक लढ्यासाठी समोर उभा राहणारं व्यक्तिमत्व, माथाडी कामगारांचे आराध्य दैवत सन्मान्य अण्णासाहेब स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आदरणीय नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील साहेब यांची महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूयात निहाल ग्रुपच्या माध्यमातून आणि घेऊन जाऊयात या क्रिकेटच्या पंढरीमध्ये, क्रिकेटच्या नगरीमध्ये, क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये पुन्हा एकदा मॅच कडे. आता इथून पुढे 7 बॉलच्या पाठीमागे 2 धावांची आवश्यकता. भूषण गोळे स्ट्राइक एंडला उभे आहेत. गोलंदाजीच्या रनवेवरती निखिल सकपाळ. याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव कंप्लीट केले. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलेला आहे, धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 48 या अंकावरती स्कोर इज लेवल. आता फक्त 1 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये ग्लोरियस स्पोर्ट या टीमला विजयासाठी. खरं तर खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॉलिंग ग्लोरियस स्पोर्ट या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी बॉलिंग करत असताना पहिल्या डावामध्ये कंजूशीची गोलंदाजी समीर शेलार यांनी केली. त्यानंतर आता बॅटिंग करत असताना त्यांच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा येताना पाहायला मिळत आहेत. खरं तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स समीर शेलार यांचा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 48 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आता 6 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहे फक्त 1 धाव. आणि 1 धाव वाचवण्यासाठी गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज एक यंगस्टर खेळाडू यश मोरे हातलोटचे आहेत. खऱ्या अर्थानं एक युवा टॅलेंटेड खेळाडू. डावकुरे हाताचे आणि पहिलाच बॉल फ्लिक केलाय आणि पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी विजयाचा षटकार आलेला आहे भूषण गोळे यांच्या बॅट मधून. आणि इथे ग्लोरियस स्पोर्ट हा सामना मात्र जिंकलेला आहे. अभिनंदन ग्लोरियस टीम साठी. आणि हार्ड लक बॅड लक शार्विल आरुष 11 संघ लीगच्या मॅचेस आहेत. ही मॅच जरी तुम्ही गमावली असेल तरी पुढच्या मॅच साठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्याने मात्र बॉलिंग करत असताना अवघी 1 धाव खर्च केली, 2 विकेट्स मिळवला आणि बॅटिंग करत असताना तब्बल 16 धावांचं योगदान देणारा रेणुशी गावचा सितारा रायझिंग स्टार समीर शेलार ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तीच परंपरा निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीगच्या वतीनं केली जाते. व्यासपीठावरती या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य आदरणीय अशोकजी
सबका साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेऊ इच्छितोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे खऱ्या अर्थानं चेअरमॅन, त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मुंबईचे विद्यमान अध्यक्ष, माथाडीचे कामगार नेते आणि माथाडींच्या पाठीशी उभा राहणारा व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील साहेब यांची खऱ्या अर्थानं सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेतोय. प्रेमाची, आपुलकीची आणि निहाल ग्रुपची माणुसकीची उबदार शाल, प्रेमाचा आपुलकीचा सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ, त्याचबरोबर या स्पर्धेची मोमेंटो, या स्पर्धेची भेट आपण आलात, या स्पर्धेची या व्यासपीठाची खऱ्या अर्थानं शोभा वाढवलीत. साहेब आपलं मनापासून मनाच्या अंतःकरणापासून अधिक आभार व्यक्त करतो आणि तुमची प्रेमाची थाप, आपुलकीची थाप या पश्चिम महाराष्ट्राच्या पाठीशी सातत्याने अशीच राहो ही मात्र प्रार्थना जरूर करतो. मॅन ऑफ द मॅच यावेळी मात्र देऊयात. मी विनंती करेल मॅन ऑफ द मॅच प्लेअर आपण या प्लीज. मॅन ऑफ द मॅच प्लेअर समीर या. मॅन ऑफ द मॅच प्लेअर समीर दादा प्लीज या. डायरेक्ट आपण वरती या. समीर बोलत असेल माझं भाग्य आहे आणि आज मी नशिबाची गोळी खाऊन आलोय की सन्मान्य आदरणीय नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मला मॅन ऑफ द मॅच भेटते. आणि आणखीन नशिबाची परिभाषा आज तू दुसरी कोणती सांगशील, कारण की आज प्रत्येक जण बोलेल की खूप चांगला खेळ केला आणि या खऱ्या अर्थानं साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाते. वा, अभिनंदन त्याला आणि या स्पर्धेसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात. थँक्यू सो मच. आजच्या जगामध्ये वेळ कोणाकडेच नाहीये, वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. फायटर प्लेअर या. येस फायटर प्लेअर आत्ताच मिस्टर दत्ता मोहिते फायटर प्लेअर आपण देखील या. या फायटर प्लेअर अर्थातच दत्ता मोहिते सर, वेलकम. फायटर प्लेअर वेल फाईट यार दत्ता सर, वेल फाईट. चांगला खेळ. मात्र ही पहिली मॅच होती. फायटर प्लेअर या मॅचचा अर्थातच मिस्टर दत्ता प्रभाकर मोहिते सर. वेल प्लेड दत्ता सर, वेल प्लेड. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. पुन्हा एकदा उमेश सर आणि निलेश सर यांची जुगलबंदी ऐकूयात. ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये रंग भरले ते उमेश सर आणि ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये आणखीन मॅच रंगीबेरंगी केली ते निलेश सर. ही जुगलबंदी आज प्रेक्षकांना खूप आवडली आहे. पुन्हा एकदा जाऊयात या दोन्ही आमच्या समालोचक मित्र परिवाराकडे. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकला, ज्यांना अलीकडेच